नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे नारळाच्या वड्या. अगदी झटपट होणाऱ्या 5 मिनिटात. दिसायलाही सुंदर आणि चवही तेवढीच भारी. आता आपण रेसिपी सुरुवात करू. झटपट होते 5 मिनिटात. त्यासाठी एक भांडं ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालून नारळाचा किस काढून घ्यायचा आहे 1 वाटी आणि तो घालून घ्यायचा आहे परतायला. मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी कधीही करू शकता. सणावारांना किंवा असं काही मुलांना काही खाऊशी वाटलं असेल गोड, तर हा पदार्थ अगदी झटपट होणार आहे. आता नारळाचा किस परतल्यानंतर तुपानं वरती त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. ह्या पद्धतीत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खाली लागून द्यायचा नाही. आता साखर मी अर्धी वाटी घातलेली आहे. 1 वाटी नारळाचा किस, अर्धी वाटी साखर एवढी पुरेसी आहे. जर तुम्ही गोड खात असला तर आणखीन थोडीसुद्धा घालू शकता. पण आपल्याला असे काही पदार्थ घालायचे आहे तर जास्त साखर घालायची सुद्धा गरज लागत नाही. आता आपली साखर विरघळलेली आहे. 2 मोठे चमचे दूध पावडर घातलेली आहे. दूध पावडरनी तिची चव इतकी भारी येते का तोंडात टाकताच विरघळते असा पदार्थ होतो. आता वेलची पावडर घातलेली आहे चवीनुसार अर्धा चमचा आणि सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. साखरसुद्धा विरघळली जाते. दूध पावडर असल्यामुळे नारळाच्या वडीची चव अगदी भारीच चविष्ट लागते. आता एवढं परतून घेतल्यानंतर थोडासा मी कलर वापरणार आहे. आपण जो खातो तो मी हिरवा घेतलेला आहे. तुम्हाला जर वेगळा कलर घ्यायचा असला तरीसुद्धा घेऊ शकता. अगदी चिमूटभरपेक्षाही कमी कलर लागलेला आहे. कारण ह्या कलरच्या वड्या दिसायला अगदी भारी वाटतात. तुम्ही कलर न घालता सुद्धा पांढऱ्यासुद्धा ठेवू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव झालेलं आहे आणि साखरही विरघळलेली आहे. अजिबात साखरेचे दाणे राहत नाही. मीठ पावडर घातल्याने त्याची क्रीमिस्ट अशी चव येते मैत्रिणींनो नारळाच्या वडीची. झालेली आहे. आता आपण ताटाला तूप लावून घेऊ आणि त्यातमध्ये काढून घेऊ. तूप लावल्याने आपल्या वड्या सहज निघाल्या जातात, खाली चिटकत नाही. आणि गरम आहे तोपर्यंतच ओतून घ्यायचं आहे ताटामध्ये. ह्याचे तुम्ही लाडूही करू शकता किंवा वड्या करू शकता, बर्फीही म्हणू शकता. तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा सांगा अशा पदार्थांना. अगदी झटपट होते. ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायची आणि तुम्हाला हव्या त्या आकारात त्याची वड्या पाडायच्या आहेत. थंड होऊन द्यायचं आहे. लगेच वड्या पाडायच्या नाही. आधी व्यवस्थित सगळ्या बाजूनी थापून घ्यायची आहे. सारख्या झाल्या पाहिजेत वड्या. त्यासाठी तुम्ही पाहू शकता गरम आपल्या हाताला लागत नाही. पहा, ह्याप्रमाणे मी करून घेतलेलं आहे आणि थोडं थंड झालेलं आहे. थोडं थंड झाल्यावरच पाडायच्या, म्हणजे आपल्याला जास्त दाबायला लागत नाही. मैत्रिणींनो, आवडलं तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा
कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अजून थोडे आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे आणि नंतरच काढायचे आहेत. पण आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, त्यामुळे झटपट ह्या वड्या दाखवायच्यासुद्धा आहेत. आता मी काढून घेतलेला आहे आणि छान असा आकार दिलेला आहे. वरून तुम्ही सजावटीसाठी काजू लावा, बदाम लावा आणि सर्व करा. स्पेशल सणासुदीसाठी. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नारळांच्या वड्याचा स्वाद घ्या. अगदी घरच्या साहित्यात बनणारी नारळाची वडी. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर कमेंट करा. आणि माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता याव्या म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नारळाच्या वड्या म्हटल्या का पांढऱ्या शुभ्र, पण हा कलरसुद्धा उठून दिसतोय बरं का. आवडेल तुम्हाला. एकदा नक्की करा आणि तुम्हाला आवडल्या तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायसाठी प्रोत्साहन करतं. बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नारळाच्या वड्यांचा स्वाद घ्या आणि लहान मुलांना मोठ्या माणसापर्यंत आवडणाऱ्याच्या नारळाच्या वड्या नक्की करून